उद्या बघू सकाळ 8 संघ इन ऍक्शन मध्ये. जोगिंदर यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती एक धावेने खातं उघडलं ते म्हणजे घेसर संघाचं. चार षटकांचा सामना आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल. जोगिंदर राईट राऊंड द विकेट. यावेळेस मात्र मोठा फटका. मिस्टायमिंग स्ट्रोक. ऋषिकेश झेल खाली. फलंदाज बाद. पहिला झटका घेसर संघाला. गणेश बॅक टू पॅव्हलियन. ऋषिकेशने झेल टिपलाय. प्रतिम झेल टिपलाय. आपण विचार केला गोलंदाज जोगिंदरचा तर आतापर्यंत जोगिंदरने चांगली गोलंदाजी केली. पहिल्याच सामन्यात पॉवर पिचच्या 5 धावा 2 फलंदाज बाद. दुसऱ्या सामन्यात सुद्धा चांगली गोलंदाजी. मात्र या सामन्यात सुद्धा या संपादकीय आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली जोगिंदरने या स्पर्धेमध्ये. गोलंदाज जोगिंदर चांगली गोलंदाजी. पहिला झटका बसतोय तो म्हणजे केसर संघाला. एक बाद एक अशी धावसंख्या. यावेळेस मात्र फलंदाज बाद. एष्ट्या उद्ध्वस्त. अजून एक झटका केसर संघाला. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद. गोरख बॅक टू पॅव्हलियन. अप्रतिम गोलंदाजी आपण बघतोय जोगिंदरच्या माध्यमातून. मी मगाशी सांगितलं जोगिंदरने आतापर्यंत चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. धावसंख्या 7. 2 फलंदाज बाद झाले होते. मात्र फुलाजीच्या बॅटमध्ये षटकार येतोय. सेकंडला नवनाथ. बघा आतापर्यंत या स्पर्धेत जोगिंदरने चांगली गोलंदाजी केली मी म्हणेल. फुलाजीच्या बॅटमधनं षटकार येतोय. यावेळेस मात्र एक सिंगल. फुलाजीसाठी 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 8. वन टू गो. 8 धावा. 4 षटकांचा सामना आजच्या दिवसातील शेवटचा सामना. यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न. एक सिंगल. षटक समाप्त. 9 ना. धावसंख्या 9. पहिला षटकाकर धावसंख्या ती 9. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे.
गोलंदाज विकी. विकी ऑप्शनच्या बाहेर जाणं चेंडू पंच वाईट चुकून करतायत. धावसंख्या 10. दुसरे षटक मार्गस्थ असताना गोलंदाज विकी राईट मोर द विकेट. ऑप्शनच्या बाहेर जाणं चेंडू पंच वाईट चुकून करतायत. धावसंख्या 11. दुसरे षटक मार्गस्थ. यावेळेस मध्ये चेंडू टॅप केलाय. चेंडू ट्रॅव्हल क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय फेकी करतोय. 2 धावा. धावसंख्या 13. दुसरं षटक मार्गस्थ असताना गेसर संघाची धावसंख्या ती 13. विकी राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय डीप इंड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मात्र बॅकिंग चांगली होते. 2 धावा. धावसंख्या 15. यावेळेस मात्र मोठा फटका कव्हर पॉइंट रिजन मधनं. दोन धावा. धावसंख्या 17. धावा धावपलकर. वाईट चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 18. 3 चेंडू स्वे टाकलेत. धावसंख्या 19. धावा धावपलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना फलंदाज बाद. फुलाजी बाद होतोय.
नवीन फलंदाज सूरज येतोय मैदानात. धावसंख्या 19. विकी चांगलं कमबॅक केलं मात्र 3 चेंडू स्वे टाकले होते. षटक समाप्त होतोय. 2 षटकाखेर धावसंख्या ती 19 गेसर संघाची. दोन षटकाखेर धावसंख्या ती 19. उद्याच्या दिवसात मोठागाव संघ आणि बेतोडे संघाने उद्या 6:30 वाजता इथे उपस्थित राहायचे. पहिला सामना असेल मोठागाव विपक्ष बेतोडे, त्यानंतर दुसरा सामना आगासनी पक्ष वसार, तिसरा सामना खिडकाली विपक्ष पडले आणि चौथा सामना गौरीपाडा वर्सेस निशान 11 वाकलन. अशा 8 संघ उद्याच्या दिवसात या स्पर्धेत खेळणार आहेत. आज 8 संघ या स्पर्धेत खेळले आहेत. गोलंदाज सचिन. सिंगल. धावसंख्या 20. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. धावसंख्या 20. सचिन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. फलंदाज बाद. सूरज बॅक टू पॅव्हेलियन. ऋषिकेशने झेल टिपलाय. चला क्षेत्रशन लावा. धावसंख्या 20. तिसरं षटक प्रगती पथावर असताना नवीन फलंदाज प्रवीण येतोय मैदानात. चांगलं क्षेत्ररक्षण. अविनाश लॉंग ऑफ रिजन मध्ये. धावसंख्या 21. तिसरं षटक मार्गस्थ आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. ओपर विपक्ष गेसर. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. सचिन मात्र चांगली गोलंदाजी करतोय. टू गो. धावसंख्या 21. 2 गो. यावेळेस मात्र पुढे खेळायचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. प्रवीण झेल खाली. अजून एक झटका गेसर संघाला. नवनाथ बॅक टू पॅव्हेलियन.
तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू धावसंख्या 21. बघा या षटकामध्ये सचिनने फक्त 2 धावा दिल्यात आणि 2 फलंदाज सुद्धा बाद केलेत. चांगली गोलंदाजी सचिनची. यावेळेस मात्र अप्रतिम फटका. चांगले क्षेत्ररक्षण होते रोहित. चांगले क्षेत्ररक्षण आतापर्यंत या स्पर्धेत रोहितचं. षटक समाप्त होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा घेसर संघाच्या. तीन षटकाखेर धावसंख्या 23. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हॅलो हॅलो हॅलो. शेवटचे षटक गोलंदाज प्रवीण पाटील स्वतः संघनायक. धावसंख्या 23. मागच्या सामन्यात 40 धावा चेस केल्या होत्या भोपर संघाने झेंडोंबिली संघाविरुद्ध. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू टावळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली डिप स्क्वेअर लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. ऋषिकेश ज्ञानेश्वर होते. ऋषिकेश बॅकिंगसाठी आले होते. 1 धाव. चांगले क्षेत्ररक्षण दाखवलं आतापर्यंत आजच्या दिवसात भोपर संघाने. फलंदाजी गोलंदाजी 3 गोष्टी दोन्ही संघाने चांगली कामगिरी केली आतापर्यंत. धावसंख्या 24. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू टावळतोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. ऋषिकेश चांगलं क्षेत्ररक्षण ऋषिकेशचं. तेवढी चांगली फेकी. धावसंख्या 25. शेवटचं षटक मार्गस्थ धावा येत नाही केसर संघाटी. प्रवीण पाटील चांगली गोलंदाजी आतापर्यंत. यावेळेस मात्र गती परिवर्तन. चेंडू टावळतोय. सागर चेंडू खाली येतोय. बघा प्रवीण पाटीलने चेंडू जर पकडला असता फलंदाज धावची झाला असता मी म्हणेन. 2 धावा. धावसंख्या 27. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 27. स्ट्रायकिंगला फलंदाज चेतन. प्रवीण राईट आर्म द विकेट. यावेळेस मात्र गती परिवर्तन. स्लोअर वन चेंडू आपल्या बघा मिळतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. 27 धावा धावपलकावर. एक धाव. धावसंख्या 28. 1 टू गो. धावसंख्या 28. या इनिंग मधला या सत्रामधला शेवटचा चेंडू. धावसंख्या 28.
फलंदाज बाद बघा, चांगलं क्षेत्ररक्षण ज्ञानेश्वरचं आणि तेवढी चांगली फेकी. धावसंख्या ती 29. 30 धावांचं लक्ष आहे भोपर संघासमोर येणाऱ्या 4 षटकामध्ये. 6 गडी बाद 29 धावा झाल्या आहेत आणि 30 धावांचं लक्ष आहे ते म्हणजे जय मल्हार भोपर संघासमोर येणाऱ्या 4 षटकामध्ये. नक्कीच भोपर संघ जर प्रसाद सर 30 धावा करतोय तर नक्कीच टॉप 3 मध्ये पोहोचेल. कमीत कमी एक ट्रॉफी किंवा 1,50,000 किंवा 1,00,000 किंवा 50,000 यापैकी 3 पारितोषिक एका पारितोषिकचा मानकरी ठरू शकतो जर 30 धावा जरी करतोय मी म्हणेल भोपर संघ. 30 धावांचं लक्ष मागच्या सामन्यात 40 धावा चेस केल्या होत्या मात्र आता 30 धावांचं लक्ष. चला सागर चेंडू चेक करायचंय. या स्पर्धेत आतापर्यंत जोगिंदरने अप्रतिम गोलंदाजी केली 3 सामन्यामध्ये. प्रत्येक सामन्यामध्ये गडी बाद करण्यात यश संपादन केलंय. 30 धावांचं लक्ष ऐकूया शेवटच्या सत्रामध्ये आमचे सहकारी समालोचक प्रसाद परब सर यांना. थँक्यू, धन्यवाद नितीन. स्पर्धेची दुसरी रात्र, दुसऱ्या रात्रीतला निर्णायक सामना आणि निर्णायक सत्र मात्र सुरू होत आहे आणि एक माफक लक्ष डोळ्यासमोर मात्र घेऊन हा संघ उतरलाय म्हणजे जय मल्हार क्रिकेट संघ भोपर 32 विन. 30 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये. प्रति षटकामागे 7.50 रिक्वायर्ड रन रेट, आस्किंग रन रेट आणि आघाडीची पुन्हा 30 जोडी मैदानाच्या आतमध्ये राहुल आणि त्याचबरोबर स्वतः संघनायक प्रवीण पाटील. आनंद स्वतः संघनायक येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. संघनायकासमोर संघनायक, कॅप्टन वर्सेस कॅप्टन. एक चांगलं कॉन्टेस्ट, एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिलाच चेंडू आनंद याचा ओव्हर द विकेट प्रवीणसाठी. ऑन साइडला चपराक चाबुक शॉट, चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. फ्लाइंग स्टार्ट. पहिल्याच चेंडूवर संघनायकासमोर संघनायकाची एक आतिषबाजी आणि चेंडूचा हवाई सफर, आसमानी टोला, षटकार. खातं उघडतोय 6 धाव्याने. फुल चेंडू पुन्हा आनंद. हा चेंडू ऑन साइडला पुन्हा खेळायचा प्रयत्न, मागे जातोय चेंडू गलीमध्ये. बॅकिंगला कोणच नाहीये जवळपास. याचा फायदा फलंदाज उचलतायत. पुन्हा त्या चेंडू मिसफिल्ड. चेंडू सीमारेषे जवळ आणि जवळजवळ सीमारेषेच्या बाहेर. या 5 धावा निश्चितच ऍड होतील. लेग बाईज पंच कन्फर्म करायचं किती धावा ऍड करणार आहेत. बॅटकट ओके. प्लीज आमच्या गुणसंख्या लेखकाला दत्ता आपण धावा कन्फर्म करायच्या आहेत. निश्चितच दोन्ही पंच रिकन्सिलेशन करतायत. एक्झॅक्टली किती धावा धावून पूर्ण केल्यात नंतर किती कधी चौकार गेलाय हे मात्र पाहणार आहेत. दोन्ही फलंदाज क्रॉस झाले की नाही हेच दोन्ही पंच रिकन्सिलेशन करतायत.
जर फलंदाज क्रॉस झाले असतील तर निश्चितच 6 धावा ऍड केल्या जातील. पाच धावा. थँक्यू. या 5 धावांनी धावसंख्या निश्चितच फ्लाय होते. धावसंख्या दाखल डबल फिगर मध्ये दुहेरी अंकामध्ये 11 धावा. अनंत पुन्हा प्रवीणसाठी ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे. दिशा दिली क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं पण एनर्जी थोडीशी कमी पडते. एलिव्हेशन थोडंसं कमी पडते आणि जो गॅप शोधतो तो गॅप निश्चित मात्र शोधू शकले नाही. बरोबर खेळाडूच्या हातामध्ये चेंडू आणि फलंदाज बाद. चेतन डीप मध्ये डीप मिड विकेटला तिथे मात्र झेल स्वीकारतायत. सोनारपाडा चषक 2017च्या स्पर्धेतला दुसऱ्या रात्रीतला अंतिम सामना, आजच्या दिवसातला शेवटचा सामना. पण उद्याचं सत्र सुद्धा बाकी आहे. बघा 3 दिवसाचा कालावधी निश्चितच तुम्हाला पाहायला मिळतो स्पर्धेचा. पण 3 दिवसाच्या कालावधीत भली मोठी रक्कम असलेली क्रिकेट स्पर्धा. प्रथम पारितोषिक 1,50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 1 लाख रुपये, तृतीय पारितोषिक 50,000 रुपये आणि आकर्षक भव्य दिव्य चषक. मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बजाज विक्रांत गाडी. फलंदाजीला 3ऱ्या क्रमांकावर सागर, नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि स्ट्रायकिंग एंडला राहुल. ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑन साइडला भिरकावायचं होतं. पंचांकडे हलकस अपील करतायत वाईड साठी पण पंच सांगतात चेंडू यष्टीच्या वरून निघून जातोय. इट इज डॉट बॉल. निर्धाव चेंडू. बघूया कमी धावसंख्या आहे. कमी धावसंख्येचा पाठलाग करतोय म्हणजेच भोपर संघ आणि या कमी धावसंख्येवर घेसर संघ त्यांना रोखतोय का. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकात आतापर्यंत 1 गडी बाद झालाय आणि फलंदाज मात्र जर विचार केला तर 11 धावा त्यांनी कुठल्या आहेत. ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह करायचा प्रयत्न. जर मगाच्या सामन्यापासून जर लक्षात घेतलं तर गोल फलंदाज मात्र ऑन साइडला जास्तीत जास्त फटके खेळताना आपण पाहायला मिळालेत, खास करून राहुल. पण आता मात्र ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू होता. 1 टू गो. ऑप्शनच्या थोडासा बाहेर सागर येत आहेत, कानमदत देत आहेत फलंदाज राहुलला. ज्या राहुलने मागच्या सामन्यात अप्रतिम 29 धावांची वादळी खेळी केली होती तोच राहुल स्ट्रायकिंग एंडला. ओव्हर द विकेट आनंद. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे. पंच पाहतात लाईन चुकीची आहे. निगेटिव्ह डिलिव्हरीज. कारण जर विचार केला तर राहुलला त्यांनी मगाच्या सामन्यापासून रीड केलंय, वॉच केलंय की राहुल सातत्याने ऑन साइडला जास्तीत जास्त फटके खेळत आहेत, स्क्वेअर लेगला जास्तीत जास्त फटके खेळत आहेत. त्यामुळे चेंडू मिडल सिक किंवा ऑप्शनच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतायत. आनंद. स्कोर मूव्स ऑन 12. हा चेंडू हवेमध्ये फ्लाय होतोय. क्षेत्ररक्षक तिथे होते, त्याला बीट करून चेंडू मागे जातोय. शेतीमध्ये शर्यत लागली आहे. कोण इथे मात्र शर्यत जिंकणार. जोपर्यंत ते चेंडू उचलतो तोपर्यंत 2 धावा फलंदाज पूर्ण करतात धावून आणि या 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या धावफलकावर मला सांगतात किरण शिंदे. स्कोर मूव्स ऑन 14 रन. 14 धावा धावफलकावर. 30 धावांचं लक्ष गाठायचं आहे सामना जिंकण्यासाठी. पहिल्या षटकात मात्र तब्बल 14 धावा अनंतने स्वतः संघनायकाने खर्च केले आहेत. अजूनही मैदानावर 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये अजूनही मैदानावर 16 धावांची आवश्यकता आहे. पाहायचं आता मात्र संघनायक कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवत आहेत, कारण या धावा रोखणं महत्वाचं आहे गोसेर संघाच्या माध्यमातून. पण मात्र पाहूया की मात्र कुठला गोलंदाज येऊन मात्र या धावसंख्येला अंकुश लावतोय, धावसंख्या थांबवतोय. पण ज्याप्रमाणे फलंदाजी पाहतोय पहिल्या सामन्यापासून काटई संघासारखा एक बलाढ्य संघाला मात्र मात दिली. त्यानंतर पुढच्या सामन्यामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळाला भोपर संघाचा जुन डोंबिवली संघाविरुद्ध. आणि आता मात्र तिसऱ्या सामन्यात 2 हात करतायत ते म्हणजे घेसर संघाशी. दोन्ही संघ बघा 3-3 2-2 सामने मात्र जिंकून वरती आलेत, फिल्टर होऊन वरती आलेत आणि आता मात्र एक चांगली लढत, चौरशीची लढत तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सामन्यात पहिल्या षटकात जरी 14 धावा वसूल झाल्यात पण बाकीच्या 16 धावा करण्यासाठी मात्र गोलंदाज मात्र तेवढी त्यांना मदत करणार का, की गोलंदाजावर पूर्णपणे हावी होऊन चांगली फलंदाजी करणार का. स्ट्रायकिंग एंडला सागर. कोण आहे? आकाश आहे ना. गोलंदाजीला कोण आहे? आकाश. गोलंदाजीला येते ते आकाश. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करण्यासाठी. डावखुरा गोलंदाज. हा चेंडू हवेमध्ये बॅकफुट जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये मागे जातोय. क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हर वर चेंडू उचलत. गुड थ्रो. फक्त एकच धाव. अँड स्कोर मूव्स ऑन 15. अर्धा पल्ला पूर्ण केलाय भोपर संघाने अवघ्या 7 चेंडूत
आणि पाहूया अजूनही मैदानावर 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 17 चेंडूत हव्यात त्या 15 धावा. स्टार्किंग याला फलंदाज राहुल. आकाश पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर मानपाड यांकडनं गोलंदाजी करतोय डाव्या हाताने. डावखुरा गोलंदाज आहे. राऊंड विकेट मारा करतोय पंचाच्या डाव्या बाजूने. रिव्हर्सचा फटका क्षेत्रक्षेत्री सज्ज गलीमध्ये. चेंडू प्रॉपरली अटेम्प्ट होत नाहीये, प्रॉपरली बॅटवर येत नाहीये. बॅटची खालची कड घेऊन मात्र मागे निघून गेला होता. इथे मात्र गलीमध्ये चेंडू, पण सिंगल निश्चितच रोटेट होते. कारण जर विचार केला तर अटेम्प्ट झाला होता चेंडू बॅटची खालची कड घेऊन, आणि त्या चेंडू सुद्धा सिंगल रोटेट करतायत आणि धावसंख्या सरकवतात पुढे. ते म्हणजे 16 धावसंख्या, अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे या सामन्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आणि थेट टॉप 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी बोपर संघाला. रिव्हर्सचा फटका पुन्हा सागर. आतापर्यंत स्पर्धेमध्ये 2 वेळा चेंडू रिव्हर्सच्या माध्यमातून अटेम्प्ट करायचा प्रयत्न, पण दोन्ही वेळेला असफल. मागच्या सामन्यात त्यांनी व्हेरी फर्स्ट बॉल चेंडूला रिव्हर्स मध्ये खेळायचा प्रयत्न होता. धावसंख्या धावफलकावर कायम 16. स्टील 14 टू विन फ्रॉम द 15 डिलिव्हरीज. 15 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. आकाश सागरसाठी हा चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर आहे. कीपर कडनं चूक होते. फलंदाज बीट, कीपर सुद्धा बीट, आणि ते मात्र एक धाव मिळते संघाच्या खात्यामध्ये. थँक्यू व्हेरी मच बाईच्या स्वरूपात. इट इज बेनिफिट टू टीम. संघाच्या खात्यामध्ये धाव ऍड होणार धावफलकावर. स्कोर मोजून 17. स्टील 13 टू विन फ्रॉम द 14 डिलिव्हरीज. 14 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. कालच्या दिवसात सुद्धा असाच एक सामना पाहायला मिळाला होता, मात्र तेव्हा धावसंख्या 40 करायची होती पूर्ण, पण इथे मात्र 10 धावा कमी आहे. 30 धावांचं लक्ष गाठायचं ते बोपर संघाला. मोठा फटका, व्हॉट अ शॉट, टिपिकल ट्रेडमार्क शॉट फ्रॉम राहुल. 6 धावा. या चेंडूची वाट बघत असतात की कधी चेंडू ओव्हर पिच लेग स्टिकवर चेंडू येतोय आणि कधी मी झुकून हा चेंडू स्वीप करतोय. व्हॉट अ शॉट, ब्रिलियंट स्ट्रोक फ्रॉम राहुल. आणि षटकाराने धावसंख्या खूपच वेगाने गरुड झेप घेते, उंच उडी घेते आणि जाऊन स्थिरावते धावफलकावर 23 या धावसंख्येवर. ओनली 7 टू विन. लेफ्ट आर्म राऊंड पुन्हा त्या दिशेने खेळायचा प्रयत्न. आता मात्र चेंडू क्षेत्ररक्षक बरोबर एक्झॅक्टली शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत षटकाची समाप्ती होते. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूत 7 धावांची आता मात्र गरज आहे. टॉप 3 मध्ये निश्चितच आपलं स्थान पक्क करण्यासाठी बोपर संघाला 12 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. बारा चेंडू आणि 7 धावांची गरज. गोलंदाज येतो तो संकेत येतात. पुन्हा डावखुरा आक्रमण, डावखुरा गोलंदाज. अचूक शैली तुम्हाला पाहायला मिळते गोलंदाज संकेतची. ॲज लाईक ॲज आकाश. ज्याप्रमाणे आकाशने गोलंदाजी केली, ज्याप्रमाणे आकाशने गेल्या काही वर्षात इम्प्रेस केले, आता मात्र संकेत त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मात्र चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय घेसर संघाच्या बाजूने. लेफ्ट आर्म राऊंड. हा चेंडू यष्टा उद्ध्वस्त, इनसाइड एज होता. खूपच मागे निघून गेले होते, कमिट झाले नाही. चेंडू बरोबर बॅटची कड घेऊन जाऊन विसावतोय बरोबर यष्टीवर आणि फलंदाज मात्र बाद. मगाशीच म्हटलं आकाशच्या पावलावर पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मात्र
संकेत करतोय आणि पाहूया की हा विकेट संपादन करून संकेतने आपल्या संघासाठी चांगले संकेत देतोय का. चेंडू अजूनही शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये, ते म्हणजे 11 आणि 11 चेंडूत हवेत त्या 7 धावा सामना जिंकण्यासाठी भोपर संघाला. फलंदाज ज्ञानेश्वर, स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली जाते संकेतकडून. आजच्या दिवसातल्या शेवटच्या सामन्याच्या पंचांच्या भूमिकेत अमर ठाकूर आणि दत्ता ठाकूर मैदानाच्या आतमध्ये. अजूनपर्यंत कुठल्याही सामन्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी पाहायला मिळाली नाहीये. अचूक कामगिरी आमच्या पंचांची. राऊंड विकेट. हा चेंडू ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न मागे जातोय. चेंडू पंच पाहतात इट इज वाईड निगेटिव्ह डिलिव्हरीज. अँड वन्स अगेन लॉट्स ऑफ थँक्स टू राकेश मात्रे प्रतिष्ठान, कारण त्यांनी सुद्धा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून खूप मोलाची कामगिरी केली. पाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली गेली आहे. त्यांचे सुद्धा मी निश्चितच धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल होता का बघायचं. झेल सुटतोय. एक लॉलीपॉप कॅच होता, पण इथे मात्र शेवटच्या टप्प्यात थोडस नीरस क्रिकेट पाहायला मिळतंय की इथे मात्र गोलंदाज आपली कामगिरी चोख बजावत आहेत, पण मात्र क्षेत्ररक्षक त्यांची साथ इथे लाभत नाहीये. ऑल्सो थँक्स टू GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. मोबाईलवर, लॅपटॉपवर, कम्प्युटरवर तुम्ही स्पर्धा एन्जॉय केली. त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू मागे जातोय. हलकसं अपील झालं, पण पंच पाहतात की एक्झॅक्टली चेंडू हा कुठून कुठे निघून गेला. सुरूच येते एसटीच्या मागे. ऑल्सो वीड लाईक टू थँक्स टू DJ हंस, चंद्रकांत फुटाणे, विशू आणि त्यांची टीम. त्यांचे सुद्धा निश्चित आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद व्यक्त आमच्या दोन्ही गुणसंख्या लेखक निरंजन आणि सिद्धेश आणि बाकी त्यांच्या पूर्ण टीमचं. हा चेंडूला पुकल करायचा प्रयत्न मात्र होता. चेंडू मात्र एसटीच्या वरून वेगाने निघून जातोय. ऑल्सो थँक्स टू जय गावदेवी क्रिकेट क्लब सोनारपाडा, ब्युटिफुल ऑर्गनायझेशन की बेटा बॉईज कडे अजूनही एक दिवस आपल्याकडे आहे आणि एक दिवसात आपल्याला आपली छाप मैदानाच्या आतमध्ये सोडायची आहे स्पर्धेच्या माध्यमातून. सोनारपाडा चषक 2017. ऑल्सो थँक्स टू नितीन काळन अँड विनोद पाटील. खूपच सुंदर भूमिका ॲज अ कॉमेंटेटर. इथे मात्र समालोचकाची भूमिका त्यांनी बजावली. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह करायचा प्रयत्न पंच पाहतायत. लाईन चुकीची, सातत्याने निगेटिव्ह डिलिव्हरीज गोलंदाज संकेतकडनं. एक मात्र चेंडू ज्याने मात्र ज्या चेंडूवर मात्र सागरचा बळी मिळवला. धावसंख्या झाली धाव फलकावर मला सांगतायत किरण शिंदे 26 धावा. फक्त 4 धावांची गरज आहे. आठ चेंडू 4 धावा. मोठा फटका आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शिक्कामोर्तब केलंय. विनिंग शॉट षटकाराने आणि सामन्यावर शिक्कामोर्तब करतायत. टॉप 3 मध्ये प्रवेश करतोय तो जय मल्हार क्रिकेट संघ भोपर. खूपच दिमाखात, खूपच दिमागदार प्रवेश थेट टॉप 3 मध्ये.